शेतकऱ्यांच्यावर शासकीय अधिकारी ज्यावेळेला जातात तेव्हा आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता, पण एक प्रकारचा अत्याचार ज्या पद्धतीनं परभणी आणि त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की शेतकरी पण असू दे, पण शेतकऱ्यांच्यावर असणाऱ्या महिलांच्यावर लाठीचार्ज करणं, अवेळी उचलून नेणं आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, निवडणुकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री हे अग्रेसर असतात. आमचं या ठिकाणी असं मत आहे की तुम्ही ज्या वेळेला जिथं विरोध होईल, आता आज जर बघितलं तर त्यांनी काही जागेला त्याचे आलेख बदलले आहेत, काही गावं बदललेले आहेत आणि काही जागेला भारतीय जनता पक्ष त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने सांगतात, म्हणजे खरं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये चंदगड तालुक्याचा यामध्ये समाविष्ट नव्हता, पण काही तालुके वगळून चंदगडच्या काही आमदारांच्या आग्रह असतो जर मुख्यमंत्री हे रेखांकन बदलत असेल तर मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा नको आहे, या मार्गाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही याला विरोध आहोत, याला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही आरपारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये काही वेळेला शेतकरी शहीद होतील, पण आपल्या या पूर्णपणे निर्णयाच्या विरुद्ध बाजूला आम्ही जाणार आहोत आणि सरकारला विरोध आहे आमचा आणि सरकारचा हा आग्रह आहे, तो आग्रह त्यांनी मागे घ्यावा. नाही मुख्य एकतर आपण जर अधिकृत जरी बघितलं तरी सुद्धा काही जागा हवं. आता जर आपण जर बघितलं तर काही शिरोळ तालुक्यातली गावं असतील, इकडची गावं असतील, पण चंदगडचं जे आहे, चंदगडमध्ये आजपर्यंत शक्तीपीठ महामार्ग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये जावा अशा प्रकारचा कुठेही आग्रह नव्हता. पण चंदगडमध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला चंदगडच्या लोकांना हा मी रस्ता देतो अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितलं. त्यांचं रेखांकन मधून चंदगड मधून परत हा रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. चंदगडच्या शेतकऱ्यांचा पण प्रखरपणे याला विरोध आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये चंदगडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या विरोधी लढा उभारला जाईल.